तर आजचा आपला पार्ट हा पूर्णपणे थिअरॉटिकल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे आणि त्याचबरोबर करणार आहे आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचा पार्ट. ओके, सो हे दोन जे टॉपिक आहेत हे तुम्हाला मोस्टली थिअरॉटिकल क्वेश्चन सारखेच येणार आहे. त्याच्यामुळे हा पार्ट तसा बऱ्यापैकी खूप इझी आहे. हा पार्ट जर का तुम्ही कन्सिडर केलात तर याच्यातल्या कन्सेप्ट्स, नंतर अल्कोहोलमधल्या कन्सेप्ट्स, कार्बॉक्सिलिक ॲसिड्समधल्या कन्सेप्ट म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीजच्या या ज्या काही कनेक्शन्स आहेत हे तुम्हाला समजायला इझी जाईल. मी पण तुम्हाला वेळच्या वेळी त्यातल्या त्यात जे जे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, जिथे इंटरलिंक्ड होणार आहेत, तिकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. ओके, तर आत्ताचा आपला पार्ट आहे फिजिकल प्रॉपर्टी. तर आपण स्टार्ट करूयात आज 10th हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा फिजिकल प्रॉपर्टीजचा पार्ट. ओके, सो हॅलोजन डेरिव्हेटिव्स म्हणजे दोन टाईप्स येणार आहेत त्याच्यामध्ये. एक असणारे अल्किल हॅलाइड आणि दुसरा असणारे अरिल हॅलाइड. ओके, तर आता बघा, फर्स्ट आपण हा जो पार्ट आहे दॅट इज थर्ड पॉइंट आहे हा फिजिकल प्रॉपर्टीज. आता याच्यामध्ये मेनली आपण काय काय डिस्कस करणार आहे. एक असणारे बॉइलिंग पॉइंट, ज्याला मी नॉर्मली लिहित जाईन बीपी. ओके, दुसरा पॉइंट असणार आहे त्यांच्यामधलं बॉन्डिंग म्हणजे आता आपण जे फंक्शनल ग्रुप बघतोय दॅट इज फंक्शनल ग्रुप जो आहे आपला तो आहे आपला हॅलोजन ग्रुप. अल्कोहोल पण येऊ शकतो. सो बॉन्डिंग स्ट्रेंथ किंवा काय टाईपचं बॉन्डिंग आहे तर किंवा कोणत्या आपण ज्या काही फंक्शनल ग्रुप शिकतोय त्या फंक्शनल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुपमध्ये काय टाईपचं बॉन्डिंग आहे. सो बॉन्डिंग बद्दल आपण शिकणार आहे. थर्ड पॉईंट आपण शिकणार आहे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट. म्हणजे मेल्टिंग पॉईंट फक्त आपण एकाच ठिकाणी डिस्कस करू म्हणून मी फक्त बॉइलिंग पॉईंट लिहिलेलं आहे. बॉन्डिंग आणि थर्ड पार्ट आहे की त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कार्बन अँड आता आपण बघतोय हॅलोजन, म्हणून हॅलोजन जर का चेंज केले तर त्या कशा डिफर होतात. ओके, CX जर का डिफर केले तर त्या कशा चेंज होतात. ओके, सो आपण स्टार्ट करूयात फर्स्ट बॉइलिंग पॉइंटने. ओके, आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टार्ट करतोय दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला फिजिकल प्रॉपर्टी. दिस इज थर्ड पार्ट. सो फिजिकल प्रॉपर्टीज खूप थिअरॉटिकल आहे, खूप इझी आहे, तुम्हाला असाच लक्षात राहून जाईल जर का तुम्ही प्रॉपरली तुम्हाला कळलं असेल की कार्बन आणि हॅलोजन काय काय करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपला हॅलोजन चेंज होणार आहे दॅट इज एक्स कोणता आहे, फ्लुरिन टू आयोडीन म्हणजे फ्लुरिन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. सो यांचे जर का सायझेस चेंज होत आहेत तर ऑब्व्हियसली यांचं सी सोबतचं जे रिलेशन आहे ते पण चेंज होणार आहे. सो त्याच्यामुळे प्रॉपर्टीज डिफर करणार आहेत. ओके, सो हे आधी आपण बघणार आहे की CXचं बॉन्डिंग कसं असणार आहे. दुसरा पॉईंट आपण बघणार आहे बॉइलिंग पॉईंट कसं असणार आहे. सो द रिलेशन बिटवीन C अँड X, देअरफोर रिलेशन बिटवीन C अँड X, त्याच्यामुळे त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सेकंड पॉईंट आपण बघणार आहे बॉइलिंग पॉईंट कसा डिफर होतोय, कोणत्या वेनी डिफर होतोय, CX मध्ये कसा डिफर होतोय किंवा वेगवेगळ्या टाईपचे कार्बन घेतले तर ते कसे डिफर होत आहेत. सो हा पार्ट आपण बघणार आहे सगळा बॉइलिंग पॉईंटमध्ये. ओके, आणि थर्ड पार्टमध्ये त्यांनी पूर्णपणे जे काही आपण RX बद्दल जे बोलतोय तेच त्यांनी कम्पेअर केलेलं आहे नंतर अरिल हॅलाइड बरोबर. AR म्हणजे फिनिल ग्रुप. जेव्हा कुठे पण तुम्हाला AR दिसेल याचा मिनिंग हा असतो. सो बेन्झिन रिंगचा एक हायड्रोजन काढला आणि त्याला जर का आता पुढे आपण X दिला म्हणजे काय झाला, अरिल हॅलाइड. सो नंतरचं आपण डिस्कस करणारे थर्ड पॉईंट इज अरिल हॅलाइड. तुमच्या बुकमध्ये जसं दिलेलं आहे तसंच मी एक्सप्लेन करते सो दॅट तुम्हाला पण जेव्हा तुम्ही बुक रेफर कराल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ आणि बुक हे प्रॉपरली नीट कळेल. ओके, सो आपण आधी स्टार्ट करूया nature of intermolecular forces. Okay, that is our first point. So first point is nature of CX, that is intermolecular forces. Okay, आता याच्यामध्ये काय होणार आहे, आता जसं सांगितलं मी तुम्हाला की C आणि X हे कसे आहेत, हे स्लाइटली पोलर आहे. का, कारण अल्केनमध्ये जर का आपण बघितलं तर कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे, राईट. हॅलोजन हायड्रोजन पेक्षा सुद्धा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बरोबर. तर
CX मध्ये हा जो X आहे याच्यामध्ये आपण 4 टाईप करू शकतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. म्हणजे या सगळ्यांनाच पोलॅरिटी आहे, दॅट इज निगेटिव्ह पोलॅरिटी. म्हणून ज्यावेळेस आपण CX चे बॉन्ड बघणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला एक स्लाइटली पॉझिटिव्ह दॅट इज डेल्टा प्लस आणि याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह बॉन्ड बघायला मिळणार आहे. म्हणून यांना म्हणतो आपण मॉडरेटली पोलर बॉन्ड. यांना आपण म्हणणार आहे मॉडरेटली पोलर बॉन्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॉडरेटली पोलर का? कारण C आणि X मधलं जे आहे त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड पोलॅरिटी येते. सो यांना आपण मॉडरेटली पोलर बॉन्ड घेऊ, कारण पार्शल पॉझिटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणूनच यांना पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असंही म्हणतात. ओके, सो यांच्यामध्ये मॉडरेटली पोलॅरिटी असते आणि म्हणून यांना म्हणतात पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, सो दिस वॉज इझी पार्ट. नेक्स्ट, आता ठीक आहे, C आणि X हे मॉडरेटली पोलर आहेत, ओके, बट यांच्यामध्ये हे 4 टाइप्स आहेत, बरोबर. तर आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये फ्लोरीन कसं आहे, स्मॉल साईज आहे, आयोडीन बिगर साईज आहे. ओके, सो फ्लोरीन टू आयोडीन मध्ये काय होत आहे की साईज वाढत चालली आहे. सो साईज वाढत चालली आहे तर त्यांची बॉन्ड लेंथ पण वाढेल, बरोबर. सो इफ साईज इन्क्रीजेस देन बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. जर का बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर मला सांगा त्यांच्यातली स्ट्रेंथ तेवढी स्ट्रॉंग, म्हणजे तेवढे ते स्ट्रॉंग असतील का? जेवढे इथे CF मध्ये बॉन्ड स्ट्रॉंग असेल तेवढा CI मध्ये असेल का? तर नाही. डिस्टन्स जर का जास्त झालं तर बॉन्ड वीक होणार आहे, नॉर्मल लॉजिक आहे. सो इकडे नीट बघा की त्यांच्यातली बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती वीक होतीये, म्हणजे ती डिक्रीज होणार आहे. ॲज यू गो फ्रॉम CF टू CI त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ वीक होणार आहे. ओके, सो हा होता आपला सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट बघा की याचं रिझन काय होतं की फ्लोरीनचा साईज खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये एकच ऑर्बिटल, एकच p ऑर्बिटल आहे, किंवा असं म्हणता येईल की p ऑर्बिटल खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे खूप छोट आहे. तेच CI मध्ये जे p ऑर्बिटल आहे ते डिफ्युज्ड आहे. डिफ्यूज असल्यामुळे त्या p ऑर्बिटलचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कमी दिसेल. ठीक आहे, सो ज्यावेळेस Cचा ऑर्बिटल म्हणजे कार्बनचा ऑर्बिटल हे ज्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्डिंग करतायत तर कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स, जे आपण असं कन्सिडर करतोय की हा बॉन्ड दाखवतोय आणि 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात प्रत्येकाचे एक एक, तर असं नसतं, बरोबर. ऍक्च्युली हे आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी करतोय. ऍक्च्युली त्यांच्यामधले जे बॉन्ड्स आहेत ते ओव्हरलॅप होतात. म्हणजे काय, बॉन्डमध्ये ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात. सो हायड्रोजनचा असेल सपोज S ऑर्बिटल, कार्बनचा p ऑर्बिटल आणि Xचा p ऑर्बिटल, हे दोन्ही ओव्हरलॅप होतात म्हणजे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते. ठीक आहे, तर आता आयोडीन जो आहे तर तो साईजने मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचा जो p ऑर्बिटल आहे तो मोर डिफ्युज्ड आहे. सो तो डिफ्यूज झाल्यामुळे Cचा ऑर्बिटल आणि Iचा ऑर्बिटलचा ओव्हरलॅपिंग तेवढं स्ट्रॉंग नाहीये जेवढं CFचं ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग आहे. ओके, सो देअरफॉर त्यांचा जो एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप आहे तो कमी झालेला आहे CI मधला कम्पेअर्ड टू CF, म्हणून त्यांच्यामध्ये बॉन्ड स्ट्रेंथ वीक असते. आता मी आत्ताच सांगून देते, तुमच्या बुकमध्ये मेन्शन नाही केलेलं, जर का हे कळत आहे तुम्हाला की CF आणि CI मध्ये CFचा बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग आणि CIचा बॉन्ड इज वीक, म्हणजे CF बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि वेन यू गो फ्रॉम CF टू CI इट इज गेटिंग वीकर. सो हा आहे वीकेस्ट. ओके, तर मला सांगा जर का आपल्याला रिॲक्शन्स करायचे असतील इन्व्हॉल्विंग RX किंवा अल्किल हॅलाइड तर कोण जास्त इझिली रिॲक्ट होईल? तर CI. कारण ज्यावेळेस कधी पण आपण RXच्या रिॲक्शन्स करणार आहे त्यावेळेस आपण आयोडीन काढू, आयोडीन, फ्लोरीन, जो काही X आहे तो काढू, तर तो ज्या रिॲक्शन्स मध्ये इझिली निघेल तेवढी ती रिॲक्शन इझी होते. सो रिॲक्टिव्हिटी ऑफ CI इज व्हेरी ग्रेटर दॅन CF. कळतंय? म्हणजे CF, CCl, CBr पेक्षा CIच्या सगळ्या रिॲक्शन मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघणार आहे नेहमी आयोडीनला कमीत कमी खर्च लागतो. खर्च म्हणजे काय की वरती ॲरोवरती जे काही आपल्याला लिहायचं असतं किंवा जे काही आपल्याला प्रेशर, टेम्परेचर टू ब्रिंग आउट द रिॲक्शन, जे काही आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतात ते आय मध्ये सगळ्यात कमी असणार आहेत. ओके, रिझन कळलेलं तुम्हाला, बॉन्ड स्ट्रेंथ वीक असल्यामुळे इझिली रिॲक्ट होतात. ठीक आहे, सो त्यांनी दिलेली आहे तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. मी असं म्हणेन नंबर्सचं आता एवढं इम्पॉर्टन्स नाहीये, फक्त बघा की कसं इन्क्रीज किंवा डिक्रीज होतीये. CF ची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 452
किलोजूल पर मोल आणि सीआयची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 234 किलोजूल पर मोल. याचा अर्थ काय, या दोघांचा बॉन्ड तोडायला याला जास्त एनर्जी लागते, सीएफ मध्ये जास्त एनर्जी लागते, सीआय मध्ये कमी. तेच आपलं पुढचं केमिकल रिॲक्शनचं रिझन आहे. ओके, सो हे होतं आपलं सगळं बॉन्डिंग बद्दल, सी आणि एफ मधल्या बॉन्डिंग बद्दल. ओके, सो नेचर ऑफ सीएक्स बॉन्ड हे 3 पॉइंट आहेत की यांच्यामध्ये मॉडरेटली पोलर बॉन्ड असतो म्हणून त्यांना पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. यांचा साईज इन्क्रीज होत जातो त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते म्हणून स्ट्रेंथ डिक्रीज होते. सीएफ इज स्ट्रॉंगर दॅन सीआय and bond enthalpy of CF is greater than CI. Therefore, reactivity of CI is greater than CF, or it is getting decreases when you go up in the periodic table. Okay, so next आता आपण बघूयात सेकंड पॉइंट, that is boiling point. Boiling point, or I will write it as BP. Okay, so boiling point चं बघा काय. आता बॉइलिंग पॉइंट मध्ये काय होतं की हा आर एच म्हणजे कोण, अल्केन. अल्केन मधून फक्त आर एक्स केलेला आहे, एच काढून एक्स केलाय, सो हा बनला अल्किल हॅलाइड. सो यांच्यापेक्षा अल्केनपेक्षा जो मेन पॅरेंट आहे त्या अल्केनपेक्षा अल्किल हॅलाइडच्या प्रॉपर्टीज डिफर करतील. ऑब्व्हियस आहे, का डिफर करतील, बिकॉज आपण आत्ताच वरती बघितलं हॅलोजन ॲटम हायड्रोजनला कसा रिप्लेस करतो आणि हॅलोजनच्या कॅरेक्टरिस्टिक कशा इन्क्रीज डिक्रीज होतात. ओके, सो अल्केनपेक्षा तर हायर बॉइलिंग पॉईंट असणार आहे कारण अल्केनमध्ये पोलर बॉन्ड नाही आहेत बट याच्यात पोलर बॉन्ड्स आहेत. सो हे आत्ता डिसाईड झालंय की बॉइलिंग पॉइंट ऑफ आर एक्स इज ग्रेटर दॅन अल्केन. ओके, अल्केनची कमी असणार आहे, आर एक्सची जास्त असणार आहे, बिकॉज ऑफ polarity between C and X. ओके, मॉडरेटली पोलर आहेत बट स्टील त्यांची बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. ठीक आहे, तर आता हे कशामुळे होत आहे, तर हे होत आहे याच्यामधला CX आणि CX मधलं जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते आहेत वॅन्डर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता मी तुम्हाला सांगून ठेवतेय की हे जे आहे ते वॅन्डर वॉल्स फोर्सेस आहेत, पण आपण ज्यावेळेस अल्कोहोल बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये असणारे हायड्रोजन बॉन्डिंग खूप मेजर रोल प्ले करतो अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, कारण OH आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन काय बरं द पोलॅरिटी बिटवीन C अँड OH इज व्हेरी स्ट्रॉंग. म्हणून मग काय होतं की ज्यावेळेस CX बद्दल आपण कन्सिडर करतो, ऍक्च्युली बघायला गेलं तर फ्ल्युरिनची जास्त आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बट आपण कन्सिडर करतोय पूर्ण CX मधलं, तर यांच्यामध्ये असतो वॅन्डर वॉल्स फोर्सेस कारण हायड्रोजन बॉन्डिंग इज मिसिंग. सो मेन रिझन की हायड्रोजन बॉन्डिंग मिसिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स होत नाहीत. सो याच्यामुळे बॉइलिंग पॉइंटमध्ये खूप फरक पडतो बिकॉज बॉइलिंग पॉइंट इज मोर फोकस्ड ऑन हायड्रोजन बॉन्डिंग. सो नो हायड्रोजन बॉन्डिंग, सो यांचा बॉइलिंग पॉइंट तसा अल्कोहोल्सपेक्षा वीक आहे बट अल्केनपेक्षा ग्रेटर आहे. ओके, अल्कोहोलचं मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवलेलं आहे, त्यावेळेस पण रिवाइज होईल, त्यावेळेस आपण CX मध्ये पण पुन्हा जाऊ. ठीक आहे, सो यांच्यामध्ये मेन बॉन्डिंग कशामुळे होतं CX मध्ये, वॅन्डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, सो नाव आता हे जे आहे जसं हॅलोजनचा साईज इन्क्रीज होईल, जसं हॅलोजनचा साईज इन्क्रीज होईल तसं यांचा बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होईल. ओके, सो बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतं बिकॉज ऑफ साईज ऑफ हॅलोजन ॲटम इज गेटिंग इन्क्रीज. का, कारण त्यांचं मोलर मास पण वाढत चाललेलं आहे. कळलंय, सो मेन थिंग मोलर मास वाढत चाललाय म्हणून बॉइलिंग पॉइंट वाढत, म्हणजे साईज पण वाढत चाललाय आणि मोलर मास वाढत चाललाय, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत चाललाय. ओके, का, कारण पुन्हा तेच की मॅग्निट्यूड ऑफ वॅन्डर वॉल्स फोर्सेस हे वाढत जातात म्हणून यांच्यामधलं बॉइलिंग पॉइंट वाढत जातं. सो पहिला पॉइंट आहे हॅलोजन कसा रिॲक्ट करतोय, हॅलोजन जर का वाढवला तर बॉइलिंग पॉइंट कसं रिॲक्ट होतंय. ओके, नेक्स्ट आता आपण बघतोय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की RI चं जास्त आहे आणि RBR चं त्याच्यापेक्षा कमी, RCl चं त्याच्यापेक्षा कमी आणि RF चं सगळ्यात कमी असणार आहे, म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ RF इज व्हेरी लो, RI इज ग्रेटर. ओके, नाऊ सेकंड पॉइंट काय आहे बघा. सेकंड पॉइंट असा आहे की जर का कार्बनची चेन वाढवली म्हणजे CH3, आता एकच आपण ठेवूयात ब्रोमाइड, CH3 ब्रोमाइड आणि C4H7 चेन स्ट्रक्चरच कन्सिडर करते मी. C4H9 ब्रोमाइड
यांच्यामध्ये कोणाचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, तर यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट जास्त आहे C4H9Br. आता इथे जे मी रिझन दिलं की मोलर मास इन्क्रीज झालं की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो, सेम थिंग आहे. बॉइलिंग पॉईंट इज इन्क्रीज्ड फॉर नंबर ऑफ कार्बन चेन, इफ नंबर ऑफ कार्बन चेन हॅज बीन इन्क्रीज्ड. ओके, हा होता आपला सेकंड पॉईंट की ओके नंबर ऑफ कार्बन वाढतात तर मग बॉइलिंग पॉईंट पण वाढणार आहे. आता थर्ड पॉईंट बघा. थर्ड पॉईंट काय आहे, थर्ड पॉईंट साठी तुम्हाला मला दाखवायला लागेल की एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय. ठीक आहे, आपण म्हणतोय की 1 to 4 म्हणजे आपण कन्सिडर करतोय 1 कार्बन 2 3 4 यांच्यामध्ये 4 कार्बनची बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. पण आता समजा जर का मी 4चाच खूप व्हेरिएशन काढू शकते, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. आयसोमेरिझम तर असं सांगितलं गेलंय की ब्रांचिंग जर का वाढलं तर सरफेस एरिया डिक्रीज होणार आहे. करेक्ट. सो ब्रांचिंग जर का वाढलं तर सरफेस एरिया डिक्रीज होणार आहे, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंट कमी होणार आहे. कळलं. याचा अर्थ काय, मी 4 वाला स्ट्रक्चर घेतेय. बघा 4 वाला स्ट्रक्चर म्हणजे काय की पहिल्यांदा मी घेतलं H बॅलन्स करत नाही, आता कन्सिडर करा पुन्हा तेच घेतलीये 4 वाला Br. देन पुढचं बघा, हा Br आणि इकडे एक C. अजून एक बघा. ओके, या तिघांमध्ये ब्रांचिंग कुठे जास्त आहे, तर ब्रांचिंग या टर्शरी ब्रोमाइड मध्ये जास्त आहे. आयसो किंवा सेकंड हा आयसो मध्ये कमी आहे त्याच्यापेक्षा, आणि एन मध्ये तर कमी आहे. सो याचा अर्थ काय की याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे, नंतर याचा बॉइलिंग पॉईंट थोडासा कमी आहे, आणि याचा बॉइलिंग पॉईंट अजून कमी आहे. कळतंय, म्हणजे डबल डिक्रीज म्हणजे खूप कमी झालेलं आहे. राईट. सो म्हणजे एन ब्युटिल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट कमी, बिकॉज ऑफ डिक्रीज इन सरफेस एरिया. कारण हे मोर कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर पॅक होत आहे, त्याच्यामुळे यांचा बॉइलिंग पॉईंट कमी होणार आहे बिकॉज सरफेस एरिया डिक्रीज होतोय. ओके, सो दिस वॉज अबाउट की बॉइलिंग पॉईंट कसा इन्क्रीज किंवा डिक्रीज होत आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. या सगळ्यांमध्ये एकच रोल प्ले केलाय, दॅट इज व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस. सो डोंट फॉरगेट अबाउट व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस वेन एव्हर यू आर कन्सिडरिंग RX बॉन्डिंग. ओके, नेक्स्ट पॉइंट. आता आपण बघणार आहे सोल्युबिलिटी. पुढचा थर्ड पॉइंट आहे सोल्युबिलिटी. हे सगळं आपण फक्त RX मधलं बघतोय, अजून आपण अरिल हॅलाइडला हात नाही लावलेला. अरिल हॅलाइड आपण नंतर बघणार आहे. म्हणजे फोर्थ पॉइंट इज अरिल हॅलाइड. मगाशी मेन्शन करताना विसरून गेले की सोल्युबिलिटी इज ऑल्सो देअर. सो सोल्युबिलिटी, जसं बॉइलिंग पॉइंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतो, सोल्युबिलिटी मध्ये सगळ्यात मेजर पार्ट आहे हायड्रोजन बॉन्डिंग. जर का हायड्रोजन बॉन्डिंग नसेल तर पोलर सॉल्व्हंटमध्ये तुम्ही जे काही कन्सिडर करताय ते कधीच सोल्युबल होऊ शकत नाही. सो मेनली वॉटरमध्ये. सो वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे कोण, RX. का, बिकॉज ऑफ लॅक ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. सो हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये, त्याच्यामुळे सोल्युबिलिटी इन वॉटर इज absent. सो इनसोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबिलिटी इन वॉटर. ठीक आहे. सो ते सोल्युबल नाही आहेत वॉटरमध्ये. सो मेन मेजर रिझन इज हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सो जर का तुम्ही आता कन्सिडर केलं तर याचं रिझन काय मेन, तर मगापासून मी सांगते की RX मधलं जे अट्रॅक्शन आहे इज व्हेरी स्ट्रॉंग बिकॉज ऑफ व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस कम्पेअर्ड टू RX अँड वॉटर. त्यांच्यामुळे हे इनसोल्युबल आहेत वॉटरमध्ये. काय झालेलं आहे, CX मधलं जे अट्रॅक्शन आहे दॅट इज व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इट इज व्हेरी स्ट्रॉंगर दॅन CX अँड वॉटर. CX अँड वॉटर मधलं जे अट्रॅक्शन असायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा CX मधलं जास्त आहे. सो इंटरमॉलिक्युलर जास्त आहे. इंटरमॉलिक्युलर बिटवीन अल्किल हॅलाइड इज स्ट्रॉंगर दॅन इंटरमॉलिक्युलर बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. ओके, त्याच्यामुळे हे सोल्युबल असतात नॉन पोलर मध्ये, बट वॉटर मध्ये तरी इनसोल्युबल आहे. सो सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट बट इनसोल्युबल इन लिक्विड लाईक वॉटर. ओके, सो हा होता पार्ट RXच्या सोल्युबिलिटी बद्दल. जास्त काही नाहीये, हायड्रोजन बॉन्डिंग मिसिंग आहे, त्याच्यामुळे वॉटरमध्ये तो डिझॉल्व्ह होत नाही किंवा सोल्युबल नाहीये. आणि नेक्स्ट थिंग, त्याचं रिझन काय, तर त्यांच्यामधला फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीकर अँड स्ट्रॉंगर. अँड थर्ड पॉईंट इज सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट, ऑब्वियस आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघतोय फोर्थ पॉईंट. सो फोर्थ पॉईंट इज अबाउट
अरिल हॅलाइड. सो AR आणि X यांच्यामधलं आपण फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करतोय. बघा काय, हे पण लाईक अल्किल हॅलाइड हे पण इनसोल्युबल आहेत, इनसोल्युबल इन वॉटर, नो डाऊट, याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. बट जर का आता आपण RX आणि ARX ला कम्पेअर केलं तर यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील, प्रोव्हाइडेड म्हणजे बाकीचा कुठला जर का ग्रुप प्रेझेंट नसेल, म्हणजे फक्त ARX असेल, अदर फंक्शनल ग्रुप इज absent, then only it is similar to RX. Okay, if other functional group is absent, then only we can say ki RX and aryl halide behave same. Okay, so next पॉइंट हा होता सोल्युबिलिटी बद्दल. सेकंड पॉइंट त्याच्यातला अरिल हॅलाइड बद्दल सेकंड पॉइंट असा आहे की यांचा बॉइलिंग पॉइंट. यांच्या बॉइलिंग पॉइंट बद्दल बघायला जर का गेलं तर यांनी डायहॅलोजन बेन्झिन बद्दल कन्सिडर केलंय. ना व्हॉट इज डायहॅलोजन बेन्झिन? डायहॅलोजन बेन्झिन तुम्हाला तिकडे बुकमध्ये क्लोराईड दिलाय गेस. डायहॅलोजन म्हणजे 2 हॅलोजन असले पाहिजे. आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलंय तर 2 हॅलोजन कोणत्या कोणत्या वेनी असू शकतात. समजा इथे Cl लिहिला, इथे Cl लिहिला, दुसरा पार्ट येतो, हा झाला ऑर्थो, दुसरा लिहिते मी मेटा, आणि तिसरा असतो पॅरा. ओके, सो जर का हे 2 तुम्ही कन्सिडर केले तर पॅरा, ऑर्थो, मेटा, पॅराचा बॉइलिंग पॉईंट सगळीकडे सेम आहे. मी जसं आधी म्हटलं की मेल्टिंग पॉईंट आपण एकाच ठिकाणी कन्सिडर करणार आहे, सो याचे ऑलमोस्ट सिमिलर आहे. पण मेल्टिंग पॉईंटमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मेल्टिंग पॉईंटमध्ये ऑर्थो आणि मेटाचे सिमिलर आहेत. ओके, बट पॅराचा डिफरंट आहे. पॅराचा डिफरंट आहे का? कारण पॅराचा थोडासा हायर आहे, थोडासा म्हणजे बराच हायर आहे ऑर्थो आणि मेटापेक्षा. का? कारण यांचं सिमेट्री, पॅरा म्हणजे काय? सिमेट्री, क्लोरीन यांच्या सिमेट्रिकल स्ट्रक्चरमुळे हे क्लोज पॅक स्ट्रक्चर अक्वायर करतात. त्याच्यामुळे हा खूप स्टेबल होऊन जातो. स्टेबल झाला की त्याचा मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतो. सिम्पल रिझन. सो आतापर्यंत आपण बघितलं अरिल हॅलाइडमध्ये इनसोल्युबिलिटी और सोल्युबिलिटी. इनसोल्युबिलिटी इन वॉटर, सोल्युबल इन अदर सॉल्वंट, नॉन पोलर. सेकंड थिंग आपण बघतोय डायहॅलोजन बेन्झिन मधला बॉइलिंग पॉईंट कसा इन्क्रीज डिक्रीज होतोय. बाकीच्या प्रॉपर्टीज सेमच आहेत. तुम्हाला जसं आधी सांगितलं की ARX आणि RX बिहेव सेम इफ अदर फंक्शनल ग्रुप इज अब्सेंट. ओके, सो आता नेक्स्ट पॉइंट. तर आता आपण बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीजचा पुढचा पार्ट, दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम इन अल्किल हॅलाइड. ओके, तर आधी आपण समजून घेऊयात की ऑप्टिकल आयसोमेरिझम आलाय कुठून. ओके, सो ऑप्टिकल आयसोमेरिझम इज अ टाईप ऑफ स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे की ज्यांच्यामध्ये सेम फॉर्म्युला असतो. आयसोमेरिझम म्हणजे सेम फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट फंक्शनल ग्रुप पण सेम, सगळं सेम, त्यांची कनेक्टिव्हिटी पण सेम, बट दे आर आयसोमर्स. दे आर आयसोमर्स ऑफ 2 टाइप्स. एक असतो जॉमेट्रिकल, एक असणारे जॉमेट्रिकल आणि एक असणारे ऑप्टिकल. त्यातला आपण बघणारे ऑप्टिकल. जॉमेट्रिकल म्हणजे येतो फक्त सिस आणि ट्रान्स. तो आपण पुढे 9th लेसन मध्ये बघूया. जर का तुमचा 11वीत झाला असेल तर रिकॉल करा. एवढा असा काही खूप हार्ड अँड फास्ट नाहीये, म्हणजे खूप इझी पार्ट आहे सिस अँड ट्रान्स, फक्त त्यांची अरेंजमेंट वेगळी आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट अराउंड कायरल ॲटम, कायरल कार्बन. व्हॉट इज दिस कायरल कार्बन ते आपण शिकूयात. बट ऑप्टिकल आयसोमेरिझम मी तुम्हाला आत्ता वरच्यावर सांगतेय, तुम्हाला नंतर त्याची डेफिनेशन पण बघायची आपल्याला बुकमध्ये. सो ऑप्टिकल आयसोमेरिझम इट इज अ स्टिरिओ आयसोमेरिझम where the spatial arrangement of all the molecular groups around chiral carbon is different. Okay, so that is optical isomerism. So main तुम्हाला कळलं असेल की ऑप्टिकल आयसोमेरिझम इज डिपेंडंट ऑन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. इट इज अ रिझल्ट, म्हणजे आधी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितली गेली अँड देन वी गॉट टू नो की ओके याच्यावरून ऑप्टिकल आयसोमेरिझम तयार झालेलं आहे. म्हणजे आधी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितली, कोणीतरी ऑब्झर्व केलं आणि त्यावरून त्यांना कळलं की हे ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पार्ट आहे. ओके, सो ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणी असं इन्व्हेंट केलेलं नाहीये, आधी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघून आपण केलेला पार्ट आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट आपण बघूयात आधी की व्हॉट इज कायरॅलिटी. कायरॅलिटी खूप इझी पार्ट आहे. माझ्या मते जरा बुकमध्ये खूप जास्त एक्सप्लेनेशन दिलंय, एवढ्या एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. मी तुम्हाला या
या टॉपिकच्या एंडिंगला सांगेन की एक्झॅक्टली ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मधलं काय काय करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज कायरॅलिटी? कायरॅलिटी म्हणजे काय? नॉन सुपर इम्पोजेबल इमेज. फॉर एक्झाम्पल, जर का आता मी हा हात घेतला, ठीक आहे, तर हा हात याचा मिरर इमेज आहे. हे दोघं जण एकमेकांचे मिरर इमेज आहेत. बट जर का मी यांना सुपर इम्पोज केला, म्हणजे मी याचा हा जो हात आहे या हातावरती जर का हा हात ठेवायला गेले, तर हे नॉन सुपर इम्पोजेबल आहे. बरोबर, एकमेकांचे मिरर इमेज आहेत. एकमेकांचे मिरर इमेज आणि तो ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट आणि मिरर इमेज जर का नॉन सुपर इम्पोजेबल झाले तर ते कायरल असतात. फॉर एक्झाम्पल, कुठलाही पेन, जर का पेन कन्सिडर केला, ज्या पेनला तुम्हाला कॅप असेल, तो पेन आणि त्याची इमेज हे दोघं जर नॉन सुपर इम्पोजेबल असेल, बिकॉज कॅपला जो आपला हँडल असतं ते हँडल दुसऱ्या साईडला येईल मिरर इमेज मध्ये. बरोबर, तेच जर का मी असा वाला पेन कन्सिडर केला, आता या पेन मध्ये बघा, या पेन मध्ये जर का ही मिरर इमेज घेतली आणि मी तशीच जर का लावली तर ही सुपर इम्पोजिबल आहे, म्हणजे हा अकायरल आहे. ओके, सो मेन कायरॅलिटी म्हणजे काय की नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस. सो दॅट इज नोन ॲज कायरॅलिटी. याला तुम्हाला खूप एक्सप्लेनेशन दिलंय, एवढं एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. आता हाऊ टू आयडेंटिफाय कायरल ॲटम और कायरल मॉलिक्यूल. ओके, कायरल ॲटम ज्या मॉलिक्यूल मध्ये असेल तो पूर्णपणे कंपाऊंड कायरल कंपाऊंड झाला. ओके, एक तरी असला पाहिजे. सो आता मी एक एक्झाम्पल घेते, सी 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 अँड सी. आता इकडे मी देते समजा क्लोरीन, इकडे काय येणार हायड्रोजन, इकडे काय येईल CH2, इकडे काय येईल CH3 आणि इकडे येईल CH3. कायरलचा मिनिंग आहे, आता कार्बनला बॉन्ड किती आहे? 4. तर चारही बॉन्डला वेगवेगळ्या गोष्टी हव्यात. वेगवेगळ्या म्हणजे एक्झॅक्टली वेगवेगळ्या. कुठल्याही 4 पैकी 2 गोष्टी जर का सेम झाल्या तर तो अकायरल मध्ये जाईल. आपण एक एक घेऊयात. हा कार्बनला बघा, या कार्बनला 3 हायड्रोजनच आहे, पहिल्यांदाच एलिमिनेट झाला कायरॅलिटी मधून. या कार्बनला बघा, इकडे हायड्रोजन आहे, इकडे एक कार्बनचा मॉलिक्युल आहे, दॅट इज मिथाइल ग्रुप आहे, या साईडला टोटली इथाइल ग्रुप आहे आणि या साईडला क्लोरीन ग्रुप. म्हणून याला म्हणतो आपण कायरल. म्हणून त्याच्यावरती एक ऍस्ट्रिक साईन येणार आहे, दॅट इज आयडेंटिफाईंग इट इज अ कायरल कार्बन. ओके, आता या कार्बनला बघा, पुन्हा CH2 आहे, H2 आले, इथेच तो पण गेला. CH3 H3 आले, 2 नको तर 3 तर चालणारच नाहीये. सो हा पण अकायरॅलिटी मध्ये गेला. सो तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन असू शकतो तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये किंवा सीईटी मध्ये, आयडेंटिफाय ऑप्शन दिलेले असतील, आयडेंटिफाय कायरल कंपाऊंड, और डायरेक्टली म्हणतील अमंग ऑफ दिस हू कॅन शो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. तर जे कायरल कंपाऊंड असतात तेच फक्त ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवू शकतात, अदरवाईज बाकीचे कोणीच नाही दाखवू शकत. ओके, सो दिस इज डिफरंट स्पॅशियल म्हणजे यांची जर का आता आपण डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट केली, आता ती कशी करणार आहे बघा. आता हेच जर का मी घेतलं तर या साईडला दिलाय समजा H, इथे दिलाय Cl, इथे दिला CH3, इथे दिला C2H5. ठीक आहे, आणि याच्यामध्येच जर का मी आता हे तसंच राहू द्या, CH3 आणि H जर का स्वॅप केला तर काय दिसेल तुम्हाला? Cl C CH3 म्हणजे याची मिरर इमेज. ओके, इकडे आला H आणि इकडे आला C2H5. दिसतंय तुम्हाला की एक्झॅक्टली स्वॅप झालं. तर आणि जर का आता आपण यांना सुपर इम्पोज करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाहीये, म्हणजे ही झाली कायरॅलिटी. सो दिस इज डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट. या स्पॅशियल अरेंजमेंटमुळे काय झालेलं आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम येणार आहे. सो जर का तुम्हाला कायरॅलिटी नीट कळली असेल तर तुम्हाला पुढे काही जास्त बघायची गरज नाहीये. तो पार्ट फक्त दिसतोय तुम्हाला, म्हणजे बुक मधला पार्ट आहे खूप मोठा, बट एवढाही मोठा नाहीये तुम्हाला जर का कन्सेप्ट कळली असेल तर. बरं ठीक आहे, आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मधला मेन पार्ट होता कायरॅलिटी, दॅट वी हॅव सॉल्व्ड. तर आतापर्यंत आपण बघितलं कायरॅलिटी, जो की ऑप्टिकल आयसोमेरिझमचा एक महत्वाचा पार्ट आहे. तर आता आपण बघूयात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी लागणारा एक्सपेरिमेंटल मेथड. ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सपेरिमेंट आधी केला गेलाय आणि त्याच्यानंतर आपण कायरॅलिटीचं त्याचं थेरॉटिकल डिस्क्रिप्शन म्हणता येईल किंवा मॉलिक्युलर डिस्क्रिप्शन म्हणता येईल. ओके, सो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आधी ऑब्झर्व केली गेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा म्हणजे ज्यांनी कोणी सायंटिस्ट लोकांनी जे काही रिसर्च केले ते ऑप्टिकल आयसोमेरिझम वरती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर त्यांनी इंट्रोड्यूस केली फॅक्ट, दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो त्यासाठी लागणारा एक सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. हा त्याचा म्हणण्यापेक्षा जो आपण
एक्सपेरिमेंट करतोय त्या एक्सपेरिमेंट मधला महत्वाचा पार्ट आहे, कारण याच्यावरच सगळं ऑब्झर्वेशन बेस्ड आहे. सो आधी आपण बघूया प्लेन पोलराइज लाईट. हा तुम्हाला पार्ट फिजिक्समध्ये पण होणारच आहे. निशांत सर याच्यावरती डिटेलमध्ये घेतीलच किंवा घेतलंही असेल आधीच्या व्हिडिओजमध्ये, आधीच्या इयरच्या. सो प्लेन पोलराइज लाईट मी एकदा फक्त शॉर्टकटमध्ये सांगते, तुम्हाला एवढं बुकमध्ये नाहीये. सो मी सांगेन तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय. सो प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असतं, आपली जी ऑर्डिनरी लाईट असते ती ऑर्डिनरी लाईट समजा जर का अशी ट्रॅव्हल करते, समजा माझ्याकडून तुमच्याकडे आता ऑर्डिनरी लाईट ट्रॅव्हल करते, म्हणजे त्याचा प्रोपगेशन असा स्ट्रेट आहे. पण तो जो प्रोपगेशन जरी स्ट्रेट असेल तर त्यात लाईटमध्ये असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, आणि हे वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन ऑसिलेट करतात, बट दे आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्रोपगेशन ऑफ लाईट. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स अँड लॉन्जिट्युडनल 2 टाइप्स ऑफ वेव्स असतात. आपण फिजिक्समध्ये सर घेतीलच. त्यातला ट्रान्सव्हर्स म्हणजे जे की प्रोपगेशनला परपेंडिक्युलर ऑसिलेट करतात. प्रोपगेशन असं आहे तर ऑसिलेशन असं आहे, असं आहे, असं आहे, बट जे काही असेल ते परपेंडिक्युलर असेल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. ओके. सो ही जी ऑर्डिनरी लाईट आहे, या ऑर्डिनरी लाईटला जर का आपण निकोल्स प्रिझम मधून पास केलं, दिस इज अ पोलरायझर, निकोल्स प्रिझम मधून जर का पास केलं तर काय होणार आहे, इथे येणारा जो लाईट आहे तो असेल प्लेन पोलराइज्ड. प्लेन पोलराइजचा मिनिंग काय असतो, ओके माझी फिगर सॉरी ही जी काही फिगर काढली आहे मी ती खूपच वाईट काढली आहे, समजून घ्या, तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. सो ऑर्डिनरी लाईट जी निकोल्स प्रिझम मधून पास करून त्यातून जो येणारा आपला आहे रिझल्ट, तर ती जी लाईट असेल ती फक्त एकाच डायरेक्शनला ऑसिलेट होणारी असेल. म्हणजे बाकीचे सगळ्या डायरेक्शन ज्या होत्या ऑसिलेशनच्या त्या सगळ्या काढून टाकण्यात आल्या आहेत, आणि फक्त एकच डायरेक्शननी ती ऑसिलेट करते. आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे की प्रोपगेशनला ती ऑलवेज परपेंडिक्युलर असणार आहे. सो प्लेन ऑफ पोलराइज लाईट इज दॅट लाईट which vibrates. In that light, the waves are oscillating in only one direction, in only one direction. ओके. तर हा जो आपला प्लेन पोलराइज लाईट आहे, या प्लेन पोलराइज लाईटला जर का आपण इथे घेतलं सबस्टन्स, कुठलाही सबस्टन्स घ्या, आता हा सबस्टन्स मी असं दाखवतीये, इथे तो सबस्टन्स आहे, म्हणजे इथे आपला तो कायरल कंपाऊंड असेल किंवा आपण जे आता RX घेणार आहे कुठलाही घ्या, जो की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे की नाही हे आपल्याला याच्या पुढच्या रिझल्टमधून कळेल. समजा मी एक सबस्टन्स घेतला आणि जर का त्याच्या तो कायरल कंपाऊंड असेल, तर हा प्लेन पोलराइज लाईट जी असेल ती टिल्ट झालेली असेल. म्हणजे काय होईल, ते आता सपोज एक्झॅक्टली व्हर्टिकल होती तर ती थोडीशी रोटेट झालेली असणार आहे. ओके. आणि त्या प्लेन पोलराइज लाईटचं फक्त रोटेशन चेंज झालेलं असणार आहे. याचा अर्थ काय की या सबस्टन्समुळे ही प्लेन पोलराइज लाईट रोटेट झाली आहे, टिल्ट झाली आहे. ती राईटला पण होऊ शकते, लेफ्टला पण होऊ शकते. तर याला म्हणतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे सायंटिस्ट लोकांनी फक्त बघितले की काही सबस्टन्सच्या मधून जर का आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली तर रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट झालेलं आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय की काही सबस्टन्स ही जी गोष्ट दाखवतायत, या फेनॉमेनाला त्यांनी म्हटलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. सो म्हणून मी पुन्हा एकदा एम्फसाइज करते की आधी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितली गेली अँड देन त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमर्स असं काही असतं हे त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. ओके. सो ऑप्टिकल आयसोमर्स आर द रिझल्ट ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके. सो हे जे ऑप्टिकल आयसोमर्स घडवून आणतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, बट हे आयसोमेरिझम सायंटिस्ट लोकांनी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर केलंय. सो हे जे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत याला लुईस पाश्चरने पहिल्यांदा इंट्रोड्यूस ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्याने याला म्हटलं इनॅन्शिओमर्स. म्हणजे काय झालं की आता समजा आताचं आपलं एक्झाम्पल घेऊयात की मी घेतला होता 1 2 3 4 दॅट इज ब्युटेन, 2 क्लोरोब्युटेन. याच्यामध्ये हा कायरल कंपाऊंड आहे, राईट. हा जो कायरल कार्बन आहे याच्यामधले त्यांनी स्ट्रक्चर सेम आहे, सगळं सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, सगळं सेम आहे, त्यांचं बॉन्डिंग पण सेम आहे, फक्त त्यांची स्पॅशियल अरेंजमेंट चेंज केल्यानंतर एकदा हा राईट साईडला रोटेट झालेला दिसला आणि दुसरा घेतल्यानंतर म्हणजे त्याचं स्ट्रक्चर थोडंफार स्पॅशियल अरेंजमेंट चेंज केल्यानंतर असं दिसलं की तेवढ्याच सेम अँगलनी तो लेफ्टला पण रोटेट झाला. सो राईट आणि लेफ्ट, सो याला ते म्हणतात डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लेफ्टला म्हणतात ते लेवो रोटेटरी. ओके. सो द सबस्टन्स
the property of a substance by which the plane of polarized light is rotated, that is called as optical isomers. ओके, सो प्लेन ऑफ पोलराइज ज्यावेळेस शिफ्ट किंवा टिल्ट झाली आहे राईट किंवा लेफ्टला, राईटला झाली तर डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लेफ्टला जर का झाली तर लेवो रोटेटरी, तर हे जे डेक्स्ट्रो आणि लेवो आहेत यांना म्हणतात एकमेकांचे इनॅन्शिओमर्स, त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, इझी होता हा पार्ट. सो तुमच्या बुकमध्ये बऱ्यापैकी सगळं लिहिलेलं आहे. जर का तुम्हाला हे कळलं असेल तर तेच लिहिलेलं आहे, याच्या शिवाय काही असं वेगळं लिहिलं असं काही नाहीये. ओके, सो फक्त या लुईस पाश्चरने एवढं इंट्रोड्यूस केलं की 3D अरेंजमेंट जर का वेगळी केली तर तुम्हाला एकच रिझल्ट मिळतो, बट इन डिफरंट अँगलला मिळतो. म्हणजे सगळं सोल्युशन वगैरे सगळं सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त त्यांची एक स्पॅशल अरेंजमेंट वेगळी आहे. तर मग त्याच्यामुळे डेक्स्ट्रो आणि लेवो तयार झालेला आहे. ओके, सो याला म्हणतो आपण इनॅन्शिओमर्स किंवा ऑप्टिकल आयसोमर्स. बुकमध्ये ऑप्टिकल आयसोमर्सची डेफिनेशन आहे की स्टिरिओ आयसोमेरिझम in which the isomers rotate the plane of polarized light to the right and left side, but by the same angle. Okay, so they are called as optical isomers of each other or enantiomers. सो आता नेक्स्ट आपण जर का आता प्लेन पोलराइज लाईट बघितली आहे त्याच्यानंतर आपल्याला कळलंय की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. त्याच्यानंतर पुढचा एक पार्ट येतो. काय होईल म्हणजे जर का मी फक्त डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स घेतला, म्हणजे इथे मी आता हा पुन्हा सोल्युशन तयार करतेय, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आहे आणि पुन्हा लेवो रोटेटरी पण सबस्टन्स आहे. म्हणजे हा सबस्टन्स मी पूर्णपणे डेक्स्ट्रो आणि लेवोचा कॉम्बिनेशन घेतलाय विच इज इक्विमोलर. म्हणजे 0.5 मोलर घेतलं असेल तर तो दुसरा पण 0.5 मोलर अँड इन इक्वल अमाऊंट. दोघांचे अमाऊंट पण सेम घेतलेत आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन पण सेम घेतलंय. आणि मग आता समजा जर का मी प्लेन पोलराइज लाईटला इंट्रोड्यूस केलं यांच्यामधून, तर प्लेन पोलराइज लाईट कुठेच टिल्ट झालेली नाही. म्हणजे याचा रिझल्ट दिसला की हे जे काही सबस्टन्स बनलंय ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, पण घेताना मात्र आपण आयसोमर्स घेतलेत, म्हणजे आपण इनॅन्शिओमर्स घेतलेले आहेत, दोन्ही मिक्स केलेत इनॅन्शिओमर्स. तर हे का झालं, कारण याच्यातला इक्विमोलर आहे, सगळं सेम आहे. अर्धा पार्ट इक्वल अँड अपोजिट फोर्सचा फेनॉमिना आहे. अर्धा पार्ट याचा राईट साईडला शिफ्ट करत होता आणि अर्धा पार्ट लेफ्टला शिफ्ट करत होता. सो रिझल्ट वॉज नो फोर्स, दॅट इज नो रोटेशन. ओके, सो हे जरी ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतील तरी या सगळ्यांमध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स होते. ओके, सो याचा अर्थ काय, म्हणजे यालाच त्यांनी म्हटलेलं आहे रासेमिक मिक्सचर. ओके, सो रासेमिक मिक्सचर म्हणजे दोघांचं इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचंय आणि इक्वल अमाऊंट घ्यायचंय, त्याच्यामुळे तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बनलेला आहे. दॅट इज नथिंग बट रासेमिक मिक्सचर. ओके, सो हा होता पार्ट रासेमिक मिक्सचर वाला. यालाच म्हणतात रासेमेट्स किंवा खूप वेगवेगळी नावं आहेत याला, ती नावं तुम्ही बघू शकता. सो याच्यामध्ये असं काही फारसं असं खूप अवघड करून दिलं असं काहीच नाहीये. या आता एंडिंगला मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली तुम्हाला बोर्डच्या दृष्टीने किंवा कन्सेप्ट तर समजली असेल, कन्सेप्ट खूप इझी आहे. सो बोर्डच्या दृष्टीने तुम्हाला करायचंय का, कारण लिहिलेलं खूप आहे. केमिस्ट्रीमध्ये हा खूप मोठा पॉईंट आहे. ऍक्च्युली मागच्या वर्षी तर खूप मोठा पॉईंट झालेला हा, की बुक्सच एवढे मोठे मोठे झाले होते बट कन्सेप्ट तेवढ्याच आहेत. यावेळेस तुम्हाला बुक्सचा कंटेंट तेवढाच ठेवलेला आहे, फक्त बुक्सचा काय म्हणतात जी हाईट आहे ती कमी करून दिली आहे. म्हणजे जे काही अननेसेसरी त्यांनी खूप जास्त एक्सप्लेन केलं होतं ते काढलं होतं. याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली काय करायचं. एवढा मोठा पार्ट नाहीये जेवढा तुम्हाला बुकमध्ये दिसतोय, ऍटलीस्ट तुमच्या लेवलला 12वीच्या लेवलला तरी एवढा मोठा नाहीये. ठीक आहे, लास्ट पार्ट राहिलेला आहे. हे जे कायरल कंपाऊंड्स आहेत, हे कायरल कंपाऊंड्स ऍक्च्युली या सगळ्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीला, ऑप्टिकल आयसोमेरिझमला एक गोष्ट महत्वाची आहे की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीला जो काही महत्वाचा पार्ट आहे तो आहे कायरॅलिटी. कायरॅलिटीमुळेच सगळी गोष्ट होतीये, म्हणजे कायरॅलिटीमुळेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दिसू शकते, त्याच्यामुळेच त्यांना ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतात. ठीक आहे, ओके. तर आता आपण बघणार आहे लास्ट पार्ट, दॅट इज फिशर प्रोजेक्शन अँड वेज स्ट्रक्चर. ओके, सो हे सगळं आपल्याला लागणार आहे. हे मेनली प्रोजेक्शन यूज केले जातात कायरॅलिटी कंपाऊंड किंवा कायरॅलिटी कार्बनच्या अराउंड स्पेशल अरेंजमेंट कशी आहे ते दाखवायला हे दोन्ही यूज केले जातात. तर पहिलं आपण बघूयात फिशर प्रोजेक्शन. बघा कसं असणार आहे. तर फिशर प्रोजेक्शनमध्ये पहिला पार्ट काय असतो की तुम्हाला वरून कसं दिसेल, म्हणजे जर का तुम्ही वरून बघितलं, वरून म्हणजे टॉप व्ह्यूने बघितलं, तर हा आपला इथे कायरल कार्बन आहे. इथे समजा आहे Cl, इथे समजा आहे I, इथे आहे Br आणि इथे आहे समजा H. तर याचं 3D मधलं इमेज दाखवताना हे दोन्ही सॉलिड केलं जातं.
हे दोन्ही सॉलिड केलं जातं. इथे आपला कार्बन आहे, हे सॉलिड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जातं आय आणि Cl, म्हणजे हे वरती आहे. जर का तुम्ही आता समोरून बघितलं तर तुम्हाला हे वरती दिसतील असे. ओके, हे असे Cl आणि I वरती दिसतील आणि Br आणि H असे खाली दिसतील, म्हणजे हे असे. सो जर का तुम्हाला याचा एक्झॅक्टली 3D बघायचा असेल तर हा आहे तुमचा Cl आणि I. तुम्हाला मी इथे काढून दाखवते. आणि या कार्बनच्या इकडे म्हणजे छोटा होत गेलाय. याचा अर्थ काय की हा तुमच्यापासून लांब गेलेला आहे. सो जर का तुम्ही वरून बघितलं तर तुम्हाला हे वरतून असे एकदम सॉलिड दिसतील आणि हे खालचे, म्हणजे आता तुम्हाला मी वरून असं दाखवतीये, हे तुम्हाला वरून दिसेल आणि हे मागून दिसेल. तर हे असं आहे. याचा अर्थ काय की हे जे आहेत कोण Cl आणि I, हे तुम्हाला वरती पुढे आलेले दिसतील आणि हे असे दिसणार आहे. याचा पार्ट हा असा असणार आहे, हा असा. याचा अर्थ काय की हे Br आणि H आहे. तर हा होता फिशर प्रोजेक्शन. म्हणजे फिशर प्रोजेक्शननी वरच्या पार्टला डार्क केलं आणि खालच्या दोन्ही पार्टला त्यांनी म्हणजे असे डिमिनिश होत चालले तसं दाखवलंय. ओके, आता वेज स्ट्रक्चर खूप इझी आहे त्याच्या मनाने. आपण आधी काढलेलंच आहे. हा कार्बन आहे, इथे 2 प्लेनमध्ये असतात, 2 त्याचे बॉन्ड प्लेनमध्ये असतात. म्हणजे आपल्या आता पेपरवरती किंवा तुम्ही आता म्हणू शकता मोबाईल स्क्रीनवरती एक्झॅक्टली 2 बॉन्ड आहेत. समजा मी इथे घेतेय CH3 आणि इथे घेतेय सपोज C2H5. आता राहिले कोण, मग असंच घेतेय मी Cl. तर हा Cl किंवा Br जो काही घेतलाय तुम्ही, हॅलोजन जो काही असेल आपला, तो आहे तुमचा इथे. म्हणजे हे दिसत असेल तुम्हाला, हे तुमच्याकडे पुढे प्रोजेक्ट झालेलं आहे. आणि मागे जाण्यासाठी पुन्हा तेच जे आपण वरती यूज केलं होतं, मागे जाण्यासाठी असा म्हणजे डिमिनिश होत गेलाय. म्हणजे हा मोबाईलच्या आत गेलाय आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून पुढे जो येतोय दॅट इज Cl. ओके, तर आणि हे 2 CH3 आणि C2H5 प्लेनमध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्हाला असं दाखवलं जातं इन वेज स्ट्रक्चर. ओके, सो फिशर प्रोजेक्शन आणि वेज स्ट्रक्चर हे 2 इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आता आपण बघतोय, म्हणजे सगळा पार्ट झालेला आहे आत्ताचा शिकवून. आता आपण बघणार आहे की एक्झॅक्टली होतं काय. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली विचारलं काय जातं. तर मी तुम्हाला फक्त सांगेन की फक्त डेफिनेशनच करा, एकदम नीट करा डेफिनेशन. या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला बोल्ड लेटर्समध्ये दिलेल्या आहेत बुकमध्ये. सो डेफिनेशन करा. डेफिनेशन कोणाची असणार आहे, कायरॅलिटी. हे नीट लक्षात घ्या की ऑप्टिकल आयसोमेरिझमचा मेन ओरिजिन जो आहे तो कायरॅलिटी. कायरॅलिटीमुळे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा रिझल्ट मिळतो आपल्याला. ओके, सो कायरॅलिटीची डेफिनेशन, सो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन, ऑप्टिकल आयसोमर्सची डेफिनेशन, देन आयसोमर्स, देन व्हॉट आर ऑप्टिकल आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमेरिझमची स्टार्टिंगलाच दिलेली आहे. सो स्टिरिओ आयसोमेरिझम की ज्यांचं सगळं सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बॉन्ड सिक्वेन्स सेम आहे, फक्त म्हणजे बॉन्डिंग सेम आहे. फक्त फरक काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चर फॉर्म्युला सेम, बॉन्डिंग सेम, फक्त स्पेशल अरेंजमेंट वेगळी असल्यामुळे आपण त्याला आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणणार आहे. ओके, आता हे झाल्यानंतर मेन अजून गोष्टी येतात, दॅट इज प्लेन पोलराइज लाईटची डेफिनेशन करा प्रॉपरली. डेक्स्ट्रो अँड लेव्हो रोटेटरी म्हणजे काय त्यात ते नीट समजून घ्या, ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. और त्याची डेफिनेशन पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि हे झाल्यानंतर इनॅन्शिओमर्स, लुईस पाश्चरने कसं काय नाव दिलं, काय केलं त्याच्यामध्ये सांगितलं, मी पण तुम्हाला सांगितलंय. सो इनॅन्शिओमर्सची डेफिनेशन. देन नेक्स्ट थिंग इज रासेमिक मिक्सचर. व्हॉट इज रासेमिक मिक्सचर, हाऊ आर दे प्रोड्युस्ड आणि त्यांचा रिझल्ट काय. रासेमिक मिक्सचरवरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहिता येईल, 2 मार्कांची असेल जास्तीत जास्त. अदरवाईज थेअरी वाईज पेपरच्या दृष्टीने तुम्हाला फक्त यांच्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. आणि हे झाल्यानंतर आत्ताचं जे बघितलं फिशर अँड वेज, या दोघांचे स्ट्रक्चर किंवा प्रोजेक्शन काढता आले पाहिजे. सो हा होता तुमचा ऍक्च्युअल पार्ट इन ऑप्टिकल आयसोमेरिझम. खूप मोठा नाहीये, बुकमध्ये जरी मोठा दिला असेल तरी खूप मोठा नाहीये. मेन 4 पॉईंट लक्षात ठेवा, कायरॅलिटी, रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट अँड नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस. या सगळ्यांनीच हा पूर्ण ऑप्टिकल आयसोमेरिझम बनलाय. सो टेन्शन नका घेऊ, खूप मोठं जरी दिसत असेल तर तेवढं मोठं नाहीये. एवढं करा, तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काही विचारणार नाहीये. ओके, सो हे झाल्यानंतर आपला सकाळचा आधीचा पार्ट काय होता की फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण 4 गोष्टी बघितल्या. कुठल्या बघितल्या, पहिली बघितली आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसं आहेत. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघितला होता की हे जे हायड्रोजन बॉन्डिंग कसं आहे, त्याच्यामुळे सोल्युबिलिटी कशी आणि बॉइलिंग पॉईंट कसं आहे. सो हे 3 पॉईंट बघितले. आणि चौथा पॉईंट सेम ह्याच सगळ्या प्रॉपर्टीज बट इन अरिल हॅलाइड्स.
ओके. सो हे 4 पॉईंट्स आणि हा पूर्ण ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पार्ट नीट करा. तुम्हाला याच्यापेक्षा पुढचं सीईटी मध्ये पण कोणी नाही विचारू शकत, आणि मग हे जर का नीट डोक्यात गेलं असेल तर तुमचा सगळ्या सीईटी मधले याचे मार्क्स तर कन्फर्म. ओके.